महापौरांना घेरून मारले ते म्हणतायत की तुम्ही बोलावं. सागर काय नेमकं झालं, कशामुळं ही मारहाण झालेली आहे? एसीपी साहेबांना बोलवा. तर एसीपी म्हणतायत की मी नाही बोलणार, ते डीसीपी बोलतील म्हणून. तर आता बघूयात की एसीपी आणि डीसीपी या सगळ्या गोंधळानंतर काय प्रतिक्रिया देत आहेत. कारण पोलिसांचा मोठा बंदोबस्त इथं तैनात करण्यात आला आहे. मतमोजणीला सुरुवात व्हायची आहे, सुरुवातीपूर्वीच हा राडा सुरू झालेला आहे. मोठा गोंधळ या सगळ्या मतमोजणी केंद्राच्या बाहेर झालेला आहे आणि ही सगळी पोलिसांची यंत्रणा इथं तैनात करण्यात आली. कुठलाही गोंधळ होऊ नये म्हणून खबरदारी पोलिसांच्या वतीनं घेण्यात आल्याचं सांगितलं होतं. आता दोन डीसीपी अतुलकर सर आणि एसीपी देशमुख तिथं आहेत. दोघेही बोलायला तयार नाहीत. ते म्हणतायत की ते बोलतील, ते म्हणतायत हे बोलतील आणि त्यामुळे नेमकं काय झालंय हे कळायला तयार नाही. सर तुम्ही डीसीपी आहात, तर नेमकं अधिकारी सोबत बोलतो, आपण डिस्कस करू, आपल्याला पूर्ण आम्ही ब्रीफिंग देऊ त्यावेळेस. ते ब्रीफिंग करणार आपण. तत्पूर्वी इथं आता शिवसेनेचे लोक मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. त्यांचं म्हणणं आहे की हा घेरून मारलेला आहे आणि त्यामुळं आता हे सगळे इथं थांबलेले आहेत की आम्हाला जोपर्यंत त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाणार नाही तोपर्यंत मतमोजणी होऊ देणार नाही. जिल्हा प्रमुख आलेले आहेत, त्याचबरोबर मंत्री संजय शिरसाट यांची कन्या सुद्धा इथं आहे. नेमकं काय झालं, कशामुळं तुम्ही इथे सगळे बसलात? आमचे जे सन्मान्य माजी महापौर विकास जैन काका आहेत, ते जेव्हा आत आले, त्या आयडी घालून त्या आत आल्यानंतर त्यांना पोलिसवाल्यांनी धरून खाली पडून मारले. त्यांना जे अडवायला गेलं त्या लोकांना पण आता मारले आणि जोपर्यंत संबंधित पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथून कुठेच जात नाही. पण काय नेमकं कारण काय होतं अडवणं? त्यांना क्राऊड कंट्रोल नाही झाला. हे आत आले, यांच्या गळ्यात आडी होते, प्रतिनिधी होते, तरी त्यांनी न बघता की कोण आहे काय सगळे सांगतात तरी बघितलं. काही तरुणांना सुद्धा इथं मारहाण झाले. ते अशा पद्धतीनं पूर्ण मारले आहेत. उमेदवाराचा मुलगा आहे. किती जणांना मारहाण झाली आहे? 3 जणांना मारले. विकास जैन माजी महापौर आहेत. ते या शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राजकारण करतात. त्यांचा हात आता सुजलेला आहे. इथे कशा फ्रॅक्चर झालं? अरे बाप, काय नेमकं झालं होतं जेणेकरून तुम्हाला सगळे घेरून मारत होते? उमेदवार आत गेले, हर्षदाताई आत गेले, आम्ही त्यांचे प्रतिनिधी होतो. तर त्यांचं म्हणणं आहे उमेदवार आत गेले, आता तुम्ही आत जाऊ शकत नाही. अरे म्हटलं आम्ही त्यांचे प्रतिनिधी आहे. त्याच्यावर थोडंसं चर्चा झाली. अरे म्हटलं आम्हाला ते जाऊन देत नव्हते, आम्ही जायचा प्रयत्न करत होते. मग तो एक सागर देशमुख म्हणून अधिकारी, मग त्यांनी वडून मग त्यांनी मला राऊंड अप केलं आणि लाठीचार्ज सुरू केली. 50 लोक मारताय. तुम्ही काय त्यांना जोरात उद्धटपणे बोलले? 50 अहो आमचं विनंती करतो, आम्हाला जायचं आहे आतमध्ये जायसाठी आम्ही विनंती करत होतो की आम्हाला आज सोडा, आम्हाला जायचं आहे, क्योंकि ताई आतमध्ये गेल्या आणि अशा पद्धतीने लाठीचार्ज करताय काउंटिंगच्या ठिकाणी. अरे इथं काय आम्ही काय मारामारी करायला आलो आहे काय? मतमोजणीला आलो आहे आम्ही. 36 वर्षापासून मी शिवसेनेचं काम करतो. आंदोलन केली, खूप गुन्हे दाखल झाले, पण हा प्रकार नाही ना अशा काउंटिंग सेंटरला. आणि हात तोडे पण 50 लोक मारताय. डोक्यावर लाटे सगळ्या ठिकाणी. ही का पद्धत आहे डिपार्टमेंटची? ही पद्धत आहे? शिवसेनेच्याच व्यक्तींना सगळ्यांना मारलं का आणखी कोणी होतं? माझा वाचवण्यासाठी जेवढे जे आले माझ्या वाचवण्यासाठी, तो शिवसैनिक होता, अजून इतर लोक होती, सगळ्यांना लाठीचार्ज केले त्यांनी, सगळ्यांना. आता त्यांचं म्हणणं आहे ते बाहेरगावचे होते म्हणजे ते ओळखत नाही म्हणे. बाहेरगावचं होतं म्हणजे हा काय प्रकार भाऊ? होते ओळखत नाही म्हणून जर अशी मारहाण होत असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचा असा प्रश्न आहे. आणि त्यामुळं आता हे सगळे ठिय्या मांडून बसले आहेत. मला सांग की आत्ता इथून उठायचंच नाही असं भूमिका घेतली, कारण आता मतमोजणी सुरू होते, म्हणजे केवळ 10 मिनिटे शिल्लक राहिली. आम्हाला मतमोजणी घेणार नाही, जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. प्रशासनाने पण